माणसाचं शरीर कसं आहे हा उपदेश तुकोबाराय करतात. माणसाला या शरीराची अभिलाषा कशी लागलेली आहे याचा उपदेश करतात. माणसाला परिवाराची अभिलाषा कशी लागलेली आहे याचाही उपदेश करतात. माणसाला द्रव्याचा हवास किती लागला याचाही उपदेश आहे. द्रव्य, दारा याचा हव्यास आहे, त्याच्यामुळे तुकोबाराय उपदेश करतात. आपण या प्रापंचिक जीवनामध्ये जे पाहुणे सोयरे गत गोत इष्ट मित्र सज्जन सखे याचे जे नातेसंबंध जुळले, हे नातेसंबंध कसे याचाही उपदेश करतात. हे नातेसंबंध कुठपर्यंत आहे याचाही उपदेश करतात. आणि शेवटी सल्ला देतात की या जगातलं दुसरं कोणी आपल्या नातेसंबंधातलं कामाला येत नाही. एकच सोयरा आपल्यासाठी आहे. त्या सोयऱ्याचं नाव अभंगात सांगितलंय. 2-3 घंटे आधी कीर्तन करतो, मग सोयऱ्याची ओळख करून देतो. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. आज आपल्या या अर्बुजवाडी पुण्यपावन नगरीमध्ये कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी, सत्यलोकवासी कुंडलिकराव बाबूराव मुंडे यांच्या गोड जीवनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन, ज्यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यांच्या वंशातले त्यांचे सुपुत्र अंगदराव कुंडलिकराव मुंडे, लक्ष्मणराव कुंडलिकराव मुंडे, नातू पंतू असा मुंडे परिवार. आणि त्या परिवारातून एक सदस्य कमी झाला, अर्थात इहलोक सोडून ब्रह्मलोकाला गेला. आणि त्या दुःखद प्रसंगामध्ये आपल्या पितराच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या परिवारानं हे आयोजित केलेलं ज्ञानदान अधिक अन्नदान. ज्ञानदानही आवश्यक सांगितले शास्त्रात आणि अन्नदानही आवश्यक सांगितले. किती आवश्यक सांगितले देवी भागवत सांगते. मुलाला जर मुलाचा जन्मसिद्ध हक्क मी यांचा मुलगा आहे असं म्हणून जर सिद्ध करायचा असेल तर त्या मुलानं 3 गोष्टी केल्या तरच तो मुलगा पुत्रधर्माचा अधिकारी बनतो, अन्यथा बनत नाही. इतकं कठीण शास्त्र आहे. जीवतो वाक्यकरणात क्षयाये भूरी भोजनात गयायां पिंडदानाच्च त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. या 3 गोष्टी जर मुलांनी केल्या तर तो मुलगा पुत्रधर्माचा अधिकारी, अन्यथा शास्त्र सांगते नाही. इतकं कठीण आहे. कोणत्याही 3 गोष्टी? जीवतो वाक्यकरणात. विठाला विठाला जीवतो वाक्यकरणात म्हणजे आई वडील जिवंत असेपर्यंत आई वडिलाच्या शब्दात वागणं हे पोराचा पहिला धर्म आहे. आई बापाच्या शब्दा खातर वागणं, आई बाप सांगल तसंच वागणं हा मुलाचा पहिला धर्म आहे. जर पुत्र धर्म सिद्ध करायचा असेल तर जीवतो वाक्यकरणात. दुसरं आहे क्षया हे भूरी भोजनात. ज्या दिवशी आपले वडील जातील, ज्या दिवशी आपली आई जाईल, त्यांच्या नावानं केलेलं अन्नदान. आजच्या या 13वीच्या अन्नदानाला शास्त्रामध्ये भूरी भोजनात म्हटले. भूरी भोजन. आणि 3री गोष्ट अशी सांगितली त्या मुलासाठी,
आपण जिवंत असेपर्यंत कधीतरी एकदा गयेला काशीला जाऊन आपल्या पूर्वजाच्या वाडवडिलाच्या नावानं पिंड पाडून येणं. आजच जा असं शास्त्रानं सांगितलं नाही. कोण्याही निमित्तानं जा, कसंही जा आणि गयेला जाऊन पिंड पाडून या. या 3 गोष्टी जर मुलानं केल्या तर तो मुलगा पुत्रधर्माचा अधिकारी, अन्यथा नाही. आता हे घडल का नाही घडल का हा भाग आपला झाला वैयक्तिक. शास्त्राचं म्हणणं असं आहे, मानवी जीवनामध्ये बरेचसे पर्वकाळ माणसाच्या वाट्याला आले, पण काही पर्वकाळ असे आहेत की ती आपल्या जीवनामध्ये वेळेवेळेला येत नाहीत, बार बार येत नाहीत. काही अनेक वेळा येतात. एक पर्वकाळ 100 वर्षाला येतो, त्याला संताची शताब्दी म्हणतात.